त्या कपलने पहिल्यांदा 31 मेला लोहगड किल्ल्यावर व्हिजिट केली होती, कारण केतन अग्रवाल केसामध्ये जो डिसीज आहे त्या डिसीजला ट्रेकिंगचा शॉक होता आणि त्याच्यानंतर तो त्या केसमध्ये त्या दिवशी आणि त्याचे काही दिवसामध्ये हे आयडिया जे आहे ते दोघे अक्यूजचे मनात आला की त्याला त्या ठिकाणून पुश केला जाऊ शकते का, असा विचार त्यांनी सुरू केला. मग 4 जून रोजी त्यांनी परत लोहगड किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन तयार केला, परंतु त्या दिवशी शक्य झाला नाही. मग ऑलरेडी प्रेस समोर मांडण्यात आलेलं आहे की ते पासपोर्ट मिसप्लेस करण्याची घटना झाली आणि नंतर परत तशी घटनाला अंजाम देण्यासाठी 14 तारखेला ते कपल जे होता ते त्याच ठिकाणी त्याच पॉईंटवर गेला ज्या पॉईंटवरून 18 तारखेला त्याची डेथ झालेली आहे. अधिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की 14 तारखेला सुद्धा हे अटेम्प्ट केला गेला होता, परंतु तो अटेम्प्ट सक्सेसफुल झाला नाही आणि त्याचा सस्पिशन जे आहे ते तो डिसीज्ड केतन अग्रवालचे मनात होऊ दिला गेला नाही. त्याला एक वेगळी स्टेजने दाखवला गेला होता आणि नंतर 18 तारखेला ह्याच्यामध्ये अनसक्सेसफुल झाल्यानंतर त्यावेळी हे ठरवण्यात आला होता की जो आरोपी चेतन चौधरी आहे तो 18 तारखेला तिकडे जाईल बरोबर आणि ह्या घटनेला अंजाम देण्यात येईल. मग 18 तारखेनंतरची पुढची स्टोरी आम्ही आपल्याला सांगितलेली आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काल सुद्धा मला हे प्रश्न विचारण्यात आले होते की आजच्या इंट्रोगेशन मध्ये काय झाला, पुढील काय आहे, दर तासाची माहिती इन्व्हेस्टिगेशनची असा पब्लिकली अनाऊन्स करणे योग्य नाहीये. प्रत्येका गोष्टीला आम्हाला आमच्या समोर निष्पन्न झालेल्या गोष्टीला आम्हाला सिद्ध करावा लागते. त्या सिद्ध करण्यासाठी आम्ही आता प्रयत्नशील आहात. त्यासाठी पुरावा गोळा करणे चालू आहे. त्या गुन्ह्यात हे सगळं झाल्यानंतर आपल्याला परत ब्रीफिंग करण्यात येईल.